महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे। याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पाच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। अकोलेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काटेपूर्णा धरणाने तर आशा पल्लवित केल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे। या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील लहान मोठे प्रकल्प आणि धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे। अकोला शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी 1.5 फुटांनी वाढली आहे। 15 जुलैपर्यंत धरणात 25% जलसाठा उपलब्ध होता, जो 29 दिवसानंतर झालेली पहिली मोठी वाढ आहे। विशेष म्हणजे धरणाचा 4था वॉल्व आता अर्ध्यापर्यंत पाण्याखाली गेला आहे। एकंदरीत पाहता जो जलसाठा काही दिवसांपूर्वी 12% होता तो आता 27% पोहोचला आहे। याचा अर्थ केवळ 2 आठवड्यात जलसाठ्यात 15% वाढ झाली आहे। या वाढलेल्या पाणी पातळीमुळे अकोला शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे। महापालिका प्रशासनाने या परिस्थितीची दखल घेतली असून सध्या 7 दिवसाआड केला जाणारा पाणी पुरवठा आता 3 दिवसांवर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। महानच्या काटेपूर्णा प्रकल्पातील ही झपाट्याने वाढलेली जलपातळी अकोला शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी संजीवनी ठरली आहे। अकोला प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे। अकोला शहराला पाणी पुरवठा करणारे बाशी टाकळी तालुक्यातील महान काटेपूर्णा प्रकल्प आहे। गेल्या 2 महिन्याआधी इथे पाण्याचा साठा कमी झालेला होता आणि आता 2 आठवड्यापासून सतत पाऊस मोठ्या प्रमाणात आला असल्यामुळे इथं पाण्याची आणखी वाढ झालेली आहे। आपल्यासोबत उगले सर आहेत, आणखी माहिती काय सांगाल सर? काटेपूर्णा प्रकल्पात यावर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी 12% पर्यंत खालावली होती, पण यावर्षी झालेल्या पावसाळ्यात आज 15 तारखेला पाणी पातळी वाढून 26.90% पर्यंत गेलेली आहे। त्याच्यामुळे पाणी पातळीत झालेली वाढ पाहता आणि धरणात येणारा येवा पाहता आणखी पावसाची अपेक्षा धरणाला लागलेली आहे। आता खरोखरच अकोलेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। गेल्या 7 आठवड्यात एक एवढा पाणी येत होतं, आता 3 दिवसांनी अकोलेकरांना पाणी मिळणार आहे। महानवरून सिटी न्यूज साठी मुकेश ढोके, अकोला। तर होती अकोला जिल्ह्यातून आलेली दिलासादायक बातमी। पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झालेली वाढ निश्चितच स्वागताई आहे आणि यामुळे नागरिकांना पाणी टंचाईपासून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। सकारात्मक स्थिती अशीच कायम राहो हीच अपेक्षा करूया।